नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम सर्व भावी अधिकारी विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत. मी तुमचा अभ्यासातील मित्र आनंद बिराजदार. भूषणदूत अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा. मित्रांनो, भूषणदूत अकॅडमीकडून जे टेस्ट पेपर कंडक्ट केलं जातं, येणारी जी 26 फेब्रुवारीला कंबाईनची पूर्वपरीक्षा आहे, त्या पूर्वपरीक्षेचं आपण पॉलिटी आणि पंचायत राज या घटकाचं आपण विश्लेषण पाहणार आहे. ठीक आहे. तर थोडंसं ते विश्लेषण पाहण्याआधी आपण भूषणदूत अकॅडमीकडून जे काही टेस्ट पेपर कंडक्ट केलं जातं त्या टेस्ट पेपरबद्दल थोडंसं इन्फॉर्मेशन आपण डिस्कस करूया. तर संपूर्ण सिलेबसवरती आधारित म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित एकूण 5 टेस्ट सध्याला घेतलं जात आहे. त्याचं प्रवेश शुल्क 800 रुपये आहे. ठीक आहे. आणि विषयनिहाय जर तुम्हाला टेस्ट हवं असेल सब्जेक्ट वाईज, ठीक आहे, त्यासाठी 1300 रुपये टेस्ट आहे. तर या टेस्ट पेपर्स भूषणदूत अकॅडमीकडून कंडक्ट केले जातात संपूर्ण राज्य पातळीवरील. जवळपास तुम्ही या ठिकाणी बघू शकता, पुणे असेल, बार्शी असेल, ठीक आहे, मुंबई, ठाणे, दादर, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, म्हणजे जवळपास 10पेक्षा जास्त केंद्रावरती राज्यसेवेच्या कंबाईनच्या पेपरच्या धर्तीवरती एकाच वेळेस पेपर घेतला जाणारा हा एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे. सर्वांनी यामध्ये सहभाग नोंदवू शकता. या टेस्ट पेपर अंतर्गत जे काही विश्लेषण असतं किंवा मार्गदर्शन असतं ते कोण कोण करतात तुम्हाला? भूषणदूत सर असतील, सचिन शेंडे सर असतील, राणी जैन मॅडम असतील, राहुल भैसाडे सर असतील, आधीमध्ये मी पण कधी, ठीक आहे, तुमचा मित्र आनंद बिराजदार देखील असेल यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी. मित्रांनो, ह्या टेस्ट पेपरबद्दल जर तुम्हाला डिटेल माहिती हवं असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. हवं तर सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. चला, जास्त विलंब न करता आपल्या डिस्कशनला आपण स्टार्ट करूया. पहिला क्वेश्चन पॉलिटी आणि पंचायत राजशी निगडीत असणारा. ठीक आहे. खरं बघता क्वेश्चन क्रमांक 16 आहे. पण पहिला क्वेश्चन काय आहे? खालीलपैकी कोणती पंचायत राज संबंधाची ऐच्छिक तरतूद नाही? बघा मित्रांनो, मी आल्यानंतर फक्त तुम्हाला जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचं फक्त स्पष्टीकरण देणार नाही. क्वेश्चन आन्सरिंग डिस्कस करत असताना काही स्ट्रॅटेजी पण आपण डिस्कस करत जाऊया, जेणेकरून त्या स्ट्रॅटेजीचं, त्या मार्गदर्शनाचं आपल्याला एक्झाम हॉलमध्ये नक्कीच त्याचा फायदा होईल. बरोबर का? तर बघा, MPSC काय करतं, जसा हा क्वेश्चन आहे सेम त्या पद्धतीने MPSC काय करतं, फिरकी घेणार आपल्याला क्वेश्चन डिझाईन करतं. मला काय सांगायचं आहे ते तुम्हाला हे पूर्ण डिस्कशन म्हणजे हे पूर्ण क्वेश्चन क्रमांक 16चं डिस्कशन केल्यानंतर लक्षात येणार आहे. ठीक आहे. मला काय सांगायचं लक्षात घ्या. खालीलपैकी कोणती पंचायत राज संबंधाची ऐच्छिक तरतूद नाही? आता हे वाचायला आणि समजून घ्यायला थोडंसं कठीण जातं. बरोबर का? याच कठीणला आपण सोपं करून घेऊया. खालीलपैकी कोणती पंचायत राज संबंधाची ऐच्छिक तरतूद नाही? मग आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो का हो, ऐच्छिक तरतूद नाही हे विधान ओळखायचं आहे म्हणजे आपण खालीलपैकी कोणती अनिवार्य तरतूद आहे? सोपं झालं का नाही? बघा, खालील विधानापैकी कोणती अनिवार्य तरतूद आहे? क्वेश्चन सोपं झालं. म्हणजे हे समजून घेणं का गरजेचं आहे? तुम्ही ज्यावेळेस पेपर देता, असं बहुतांश वेळा ज्यांनी ह्या आधी एक्झाम दिलेले आहे, जे फ्रेशर आहेत त्यांना अनुभव येतील. ठीक आहे. त्यांना मी जे सांगणार आहे ही त्यांच्याकडनं नकळतपणे चूक होऊ नये, आणि ज्यांना आतापर्यंत ह्या चुकीला सामोरे गेलेत तर ते सामोरे जाऊ नये यासाठी मी सांगत आहे. सगळ्यांनी लक्षात घ्या. ठीक आहे. तर बघा, प्रश्न काय? खालीलपैकी कोणती पंचायत राज संबंधाची ऐच्छिक तरतूद नाही? म्हणजेच आपण असं म्हणू शकतो कोणती अनिवार्य तरतूद आहे. प्रश्न सोपा तयार केला. काय होतं माहिती आहे का मित्रांनो, मी मगाशी काय सांगत होतो, तुम्ही ज्यावेळेस एक्झाम देता, एक्झाम हॉलमध्ये जाता, नकळतपणे तुम्हाला विचारलेलं असतं अनिवार्य तरतूद, आणि तुम्ही घाई गडबडीमध्ये काय करता, ऐच्छिक तरतुदीवरती टिक करून जाता. आणि ते घरी आल्यानंतर ज्यावेळेस क्वेश्चन आन्सरिंग चेक करत असता त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं, अरे यार, हे काय केलं मी, सिली मिस्टेक. ठीक आहे, मला प्रश्न येत होता, उत्तर माहीत होता, पण न कळतपणे माझ्याकडनं सिली मिस्टेक झाला. बोलता का नाही मित्रांनो? मला खात्री आहे निश्चितच तुम्ही बोलता. मला पण हे अनुभव आलेला आहे. चलो, आता त्याच अनुषंगाने अजून डिटेलमध्ये आपण डिस्कस करूया. तर बघा, पहिला विधान म्हणजे आपण प्रश्न सोपा करून घेतला. ऐच्छिक तरतूद नाही, अनिवार्य तरतूद ओळखायचं आहे. ठीक आहे. पहिला विधान काय सांगतो? पंचायतीच्या निवडणुकीस उभे राहण्यासाठी किमान वय 21 वर्ष असणं. हे काय आहे? हे अनिवार्य तरतूद आहे. क्लिअर. पंचायतीमध्ये मागासवर्गीयांसाठी सदस्य तसेच अध्यक्षपदासाठी जागा आरक्षित ठेवणं. हे काय मित्रांनो? हे मात्र ऐच्छिक तरतूद आहे. काय आहे? हा ऐच्छिक तरतूद आहे. इथे मी पुढं ऐच्छिक लिहितो म्हणजे याचा डिफरन्स आणि
नेमकं एक्झाममध्ये काय होतं आणि मला असं वाटतं तुमच्यापैकी काही जणांचं असं झालं पण असेल. ठीक आहे, चलो आता क काय सांगतो बघा. क विधान, दर 5 वर्षांनी राज्य वित्त आयोगाची स्थापना करणं. हे काय आहे? अगेन हा अनिवार्य तरतूद आहे. अ आणि क. ठीक आहे. संसद सदस्य, आता ड काय सांगतो बघा. संसद सदस्य व राज्य विधिमंडळ सदस्य म्हणजे आमदार आणि खासदार, सोप्या भाषेमध्ये आपण म्हणूया. ठीक आहे, म्हणजे संसदेमध्ये लोकसभा असू द्या, राज्यसभा असू द्या, जे संसद, ठीक आहे, मग त्यामध्ये काम करणारे त्यांना खासदार म्हणतात, लोकप्रतिनिधींना. राज्यामध्ये काम करणाऱ्या राज्यातील राज्य विधिमंडळामध्ये जसे की विधानसभा असेल, विधान परिषद, जे काम करणारे लोकप्रतिनिधी असतात त्यांना काय म्हणतात? आमदार. ठीक आहे, थोडक्यात लक्षात घ्या. संसद सदस्य, खासदार, राज्य विधिमंडळ सदस्य, आमदार. ठीक आहे, तर यांना त्यांच्या मतदारसंघातील पंचायतीमध्ये प्रतिनिधित्व देणं हे काय आहे? अगेन हा देखील ऐच्छिक तरतूद आहे. ठीक आहे, आता नेमकं घोळ काय होतं ते लक्षात घ्या. आता पर्यायाकडे येऊया. आपल्याला उत्तर तर कळालं. आपल्याला काय विचारलंय? खालीलपैकी कोणती ऐच्छिक तरतूद नाही म्हणजेच अनिवार्य तरतूद आहे. ठीक आहे, तर अ आणि क हे काय आहेत? अनिवार्य तरतूद आहे. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? अ आणि क. अ आणि क काय आहे? हे अनिवार्य तरतूद आहे. अनिवार्य तरतूद आहे. आपल्या प्रश्नामध्ये हेच विचारलंय, पण प्रश्न फिरवून विचारलाय. खालीलपैकी कोणती ऐच्छिक तरतूद नाही म्हणजेच अनिवार्य तरतूद. मला काय सांगायचं लक्षात येते ना सगळ्यांना? ठीक आहे, आता लक्षात घ्या. ब आणि ड काय हो? ऐच्छिक तरतूद आहे. म्हणजे आता मात्र सगळ्यांना लक्षात आला असेल. हाच प्रॉब्लेम नेमका आपला होतो एक्झाम हॉलमध्ये. आपण घाई गडबडमध्ये काय करतो? प्रश्न माहीत असतं, उत्तर माहीत असतं, पण नाही, माफ करा, प्रश्न फिरून विचारल्यामुळं माहीत होत नाही आणि उत्तर न कळतपणे आपण दुसरं, म्हणजे उत्तर माहीत असून पण घाई गडबडमध्ये असं होतं. तर ह्या सगळ्या सांगण्याचा सारांश हा होता की पहिल्यांदा क्वेश्चन जो आहे तर तो व्यवस्थित समजून घेणं, घाई गडबड न करणं हे काळजी घ्यायचं आहे. लक्षात आला का? आता या ठिकाणी बघा, पर्याय क्रमांक 1 काय सांगतो? ब सोडून सर्व. आता ब सोडून सर्व येईल का हो? नाही, ड आहे ना, ड तर नाहीच आहे, त्यामुळे हा कटला. आणि पर्याय क्रमांक 4 काय सांगतोय? ड सोडून सर्व. आता सर्वमध्ये ब येईल का हो? नाही येणार. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय विचारलं? अनिवार्य तरतुदीमध्ये. अनिवार्य तरतुदीमध्ये ब समावेश नाही होणार, त्यामुळं हा पण नाही आहे, त्यामुळं 1 पण नाही आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं राईट आन्सर आहे, कारण अनिवार्य तरतूद आहे. याच ठिकाणी जर ऐच्छिक तरतूद विचारला असता तर पर्याय क्रमांक 3 आला असता. कसं वाटलं विश्लेषण सगळ्यांना? आय होप सो. नक्कीच मला खात्री आहे कळलं असेल आणि आवडलं असेल. ठीक आहे, आणि जे इथून पुढे तुम्ही चूक करणार आहात मला खात्री आहे तुम्ही चूक ते करणार नाही आहे. बरं, कोणत्या कोणत्या अनिवार्य तरतूद आहेत? ग्रामसभेची स्थापना असेल, 3 स्तरावरती पंचायतीमधील जागासाठी प्रत्यक्ष निवडणूक असेल, 1/3 जागा महिलांसाठी आरक्षित म्हणजे 33% आरक्षण आपण म्हणूया महिलांसाठी. ठीक आहे, राज्य निवडणूक आयोगाची स्थापना असेल. ठीक आहे, मधल्या पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर पंचायतीमध्ये अध्यक्षपदासाठी अप्रत्यक्ष निवडणूक व्यवस्था असेल, त्रिस्तरीय पंचायत राज्य असेल, अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी आरक्षण असेल. हे सगळे काय आहेत? हे सगळे अनिवार्य तरतुदे आहेत. ठीक आहे, यासोबत अजून एक गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या. भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 243 मधील आय हा जो कलम आहे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ASOची मुख्य परीक्षा देणारे असू द्या किंवा रायशूची मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 2 असू द्या, ह्या पंचायत राजमधील जे काही कलम आहेत त्या कलमातील उपकलमातील तरतुदीवरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. हा तरतूद काय सांगतो? 243 आय हा दर 5 वर्षांनी राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्याशी संबंधित आहे. बरं, राज्य वित्त आयोगाची स्थापना कोण करतात असं जर प्रश्न विचारला तर आपल्याला सांगता यायला पाहिजे राज्य वित्त आयोगाची स्थापना कोण करतात? राज्यपाल. ठीक आहे, 73वी घटना दुरुस्ती अंतर्गत ही तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर का करतात? दर 5 वर्षांनी करतात. का करतात? तर पंचायतीच्या जी काय आर्थिक स्थिती आहे ती आर्थिक स्थितीचं पुनर्विलोकन करणं असेल. फक्त पंचायतीच का हो? नाही, नगरपालिकेचं देखील आर्थिक स्थितीचं पुनर्विलोकन करण्यासाठी. ठीक आहे, दर 5 वर्षांनी राज्यपाल काय करतात? राज्य वित्त आयोगाची स्थापना करतात. चला, पहिल्या प्रश्नाचं डिटेल डिस्कशन आपण केलेलं आहे. मला वाटतं सगळ्यांना ह्या क्वेश्चनचं आन्सर मिळालेलं आहे. कोणाला काही शंका असेल तर तुम्ही सगळ्यांनी लेक्चर झाल्यानंतर कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता. मी प्रयत्न करेन तुमच्या क्वेश्चनचं उत्तर देण्याचा. यानंतर जाणून घेणार आहे आपण क्वेश्चन क्रमांक 17. यामध्ये काय काय तरतूद करण्यात आलेले बघा. मूळ घटनेमध्ये 8 परिशिष्टे, 22 भाग, 395 कलमे होती का? अर्थात ह्याचं उत्तर आहे यस. म्हणजे पहिला विधान जो आहे तो
बरोबर आहे. बरं, अशा स्वरूपाच्या क्वेश्चनमध्ये क्वेश्चन क्रमांक 16 आणि क्वेश्चन क्रमांक 17मध्ये मला एक गोष्ट क्लिअर करायचं आहे. ठीक आहे, जे नवीन विद्यार्थी आहेत विशेषतः त्यांच्यासाठी काय क्लिअर करायचं आहे. क्वेश्चन क्रमांक 16मध्ये डायरेक्ट प्रश्न सांगितला आहे, कोणती पंचायत राज संबंधीची तरतूद नाही किंवा आहे, म्हणजे नेमकं काय विधान म्हणजे नेमकं काय शोधायचं हे कळलंय. क्वेश्चन क्रमांक 17मध्ये जर आपण पाहिलं तर विधान आधी दिलेले आहेत आणि त्यानंतर प्रश्न विचारला आहे. म्हणजे कुठलाही क्वेश्चन क्रमांक 16 असू द्या किंवा क्वेश्चन क्रमांक 17 असू द्या, पहिल्यांदा प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे. मी मुद्दामून जाणून बुजून पहिल्यांदा विधान वाचला आणि बरोबर टिक केला. पण जर समजा इथं अचूक विधान विचारलंय म्हणून बरोबर झाला, पण जर आपल्याला जर चुकीचं विधान ओळखा म्हटलं असतं तर त्या वाचण्याला काय अर्थ झाला असता का? नाही. म्हणजे पहिल्यांदा प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला अचूक विधान ओळखायला सांगितले. अचूक म्हणजेच बिनचूक, बिनचूक म्हणजेच बरोबर, बरोबर म्हणजेच राईट. क्लिअर? चलो, अविधान बरोबर आहे. 8 परिशिष्ट 22 भाग 395 कलम होते. थोडंसं पेनचं कलर आपण चेंज करूया, अजून थोडंसं इंटरेस्ट तयार होईल आपल्याला समजून घ्यायला. ठीक आहे, आपली जी भारतीय राज्यघटना आहे त्या भारतीय राज्यघटनेचा आपण स्वीकार कधी केला हो, यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. तर आपण स्वीकार कधी केला? 26 नोव्हेंबर 1949ला आपण स्वीकार केला. 1949ला. भारतीय राज्यघटनेची जी अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी कधी सुरू झाली? अंमल आपण म्हणू शॉर्ट फॉर्ममध्ये. अंमलबजावणी जी आहे तर ते 26 जानेवारी 1950 पासून ह्याची अंमलबजावणी सुरू झाली. हे डेट पण खूप इम्पॉर्टंट आहे. अशा स्वरूपाच्या फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनवरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. स्वीकार कधी केला आणि अंमलबजावणी कधी. ठीक आहे, म्हणजे मूळ घटनेमध्ये 8 परिशिष्ट होती, 22 भाग आणि 395 कलमे आहेत. हे सर्वांनी लक्षात घ्या. मग आता किती आहेत? आताच्या भारतीय राज्यघटनेमध्ये परिशिष्टाची संख्या 11 नसून किती आहे तो? 12. म्हणजे इथं 11 म्हटल्यामुळं हा विधान जो आहे, दुसरा विधान जो आहे तो चुकीचा आहे. ब विधान जो आहे तो चुकीचा आहे. ब विधान जो आहे तो चुकीचा आहे. ठीक आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. ब विधान चुकीचं आहे. 12 परिशिष्ट आहेत, 25 भाग आहेत. बरं, या ठिकाणी अजून एक गोष्ट मला सगळ्यांना हा कन्सेप्ट क्लिअर करायचा आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये मूळ घटनेमध्ये 395 कलम होते. क्लिअर आहे. मग आत्ता 416 कलम आहेत. खरंच 416 आहेत का हो? आता हे जे 416 कलमांचं जो वर्गीकरण आहे तो वर्गीकरण समजून घेणं आपणासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे सर्वांनी लक्षात घ्या. हे जे 416 आहेत ना ते 395 अधिक उपकलमे इज इक्वल टू, काही पुस्तकामध्ये तुम्हाला 416 आहे, काही पुस्तकामध्ये तुम्हाला 465, 450, वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळा दिसेल. आणि MPSCमध्ये यावरती प्रश्न नाहीत विचारणार 416 वरती. प्रश्न हा 395 वरती विचारतील. म्हणजे मला काय सांगायचं आहे, आत्तापर्यंत अनेक घटनादुरुस्तीने काही कलम वगळण्यात आली, काही कलम नव्याने समाविष्ट करण्यात आले. जे काही कलम नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहेत ते सर्व कलम कसे आहेत मित्रांनो? नव्याने समाविष्ट करण्यात आलेले ते सर्व उपकलमे आहेत. काय आहेत ते? उपकलमे. म्हणजे आत्तापर्यंत जे काही घटनादुरुस्ती करण्यात आले त्या घटनादुरुस्तीने जसं की 19(1), 19(2), 19(3), 368(1), 368(2), 368(3), 368(4), 16(4) जे काही असे आहेत ना, म्हणजे मी जे तुम्हाला सांगितलं आकडे, ठीक आहे, ते डोक्यावरून गेला असेल अर्थातच मला खात्री आहे. फक्त मला सांगायचं हे होतं की आत्तापर्यंत जे काही घटनादुरुस्ती करण्यात आलेत कोणत्याच घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेमध्ये 396 कलम, 397 कलम, 398 कलम, 399 कलम, 400 कलम असं समाविष्ट करण्यात आलेला नाही आहे. मला काय सांगायचं लक्षात आला का? म्हणजे शेवटचा जो कलमाची जी नंबर आहे तो 395 आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, हे 416 वगैरे, 465 वगैरे जे आहेत, 450 वगैरे जे आहेत आणि MPSCवरती यावरती प्रश्न आहेत विचारणार, यावरती विचारतात. म्हणजे मूळ कलमे 395, तर आजही 395 मुख्य कलम आहेत. मुख्य कलम किती आहेत? 395. म्हणजे हे 416, 465 जे काय असेल वेगवेगळ्या पुस्तकामध्ये ते काय आहे? ते उपकलम आहेत. आणि MPSCवरती आतापर्यंत उपकलमावरती प्रश्न नाहीत विचारणार, तर मुख्य कलमावरती प्रश्न विचारतात. चलो, पहिला विधान बरोबर आहे हे क्लिअर झालं. दुसरा विधान चुकीचं आहे. का चुकीचं आहे क्लिअर झालं. म्हणजे का चुकीचं आहे? 11 परिशिष्ट नसून किती परिशिष्ट आहेत? 12 परिशिष्ट आहेत. ठीक आहे, चलो आता तिसरं विधान काय आहे? दुसऱ्या अनुसूचीमध्ये राष्ट्रपती, राज्यपाल, भारताचे महान्यायवादी, राज्याचे महाधिवक्ता यांना देय, वित्तलब्धी, भत्ते, विशेष अधिकार इत्यादीची तरतूद करण्यात आलेली आहे. हा जो विधान आहे तो चुकीचा आहे. का चुकीचं आहे? त्याचं एक महत्त्वाचं कारण बघा.
दुसऱ्या अनुसूचीमध्ये राष्ट्रपती, राज्यपाल ह्या व्यतिरिक्त लोकसभा आणि राज्यसभा यांचे पीठासीन प्रमुख जसे की अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. सेम त्या पद्धतीने राज्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद यांचे पीठासीन प्रमुख जसे की अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या सगळ्यांचं, ठीक आहे, ह्या व्यतिरिक्त म्हणजे ह्यांच्या व्यतिरिक्त म्हणजे लोकसभेचे, राज्यसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सांगितलं, राज्य विधानसभेचे, विधान परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या व्यतिरिक्त सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील, कॅग असतील यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र दुसऱ्या अनुसूचीमध्ये भारताचे महान्यायवादी आणि राज्याचे महाधिवक्ता यांचा समावेश करण्यात आलेला नाही आहे. ठीक आहे. भारताचे महान्यायवादी जे आहेत तर ते कलम क्रमांक 76 मध्ये यांची तरतूद करण्यात आली भारतीय राज्यघटनेतील, आणि राज्याचे महाधिवक्ता जे आहेत, ठीक आहे, तर ते भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 165 अंतर्गत ह्यांची तरतूद करण्यात आलेली आहे. काय असतं हो, ठीक आहे, मला सांगा. राज्याचे महाधिवक्ता हे जे पद आहे आणि भारताचे महान्यायवादी हे पद काय, तर हे जे पद आहे, भारताचे महान्यायवादी भारतामध्ये सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून ओळखले जातात, राज्याचे महान्यायवादी राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून ओळखले जातात. ठीक आहे. भारताचे महान्यायवादींची नियुक्ती कोण करतात, त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करत असतात. कोण करतात हो, राष्ट्रपती करत असतात. आणि राज्याचे महाधिवक्ता यांची नियुक्ती कोण करत असतात, यांची नियुक्ती राज्यपाल करत असतात. कोण करत असतात, राज्याचे राज्यपाल. हे लक्षात घ्या. ठीक आहे. या दोन गोष्टीमुळं ब आणि क नाही आहे, म्हणजे क नाही आहे, ब का चुकीचा क्लिअर झाला. क्वेश्चन क्रमांक 17चा आन्सर आहे केवळ अ विधान बरोबर आहे. आपल्याला काय विचारले, अचूक विधान ओळखायचं आहे. लक्षात आला का सगळ्यांना. क्वेश्चन क्रमांक 17चं उत्तर एक्सप्लेनेशन आपण दिलेलं आहे, स्पष्टीकरण केलेलं आहे, कुठलं उत्तर का बरोबर आहे का चुकीचं आहे. ठीक आहे. काही शंका असतील तर नक्कीच तुम्ही नंतर कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता. नक्कीच फीडबॅक द्या सगळ्यांनी. आता यानंतर समजून घेणार आहे आपण क्वेश्चन क्रमांक 18. क्वेश्चन क्रमांक 17 सारखंच काय केलेलं आहे, आधी विधान दिलेले आहेत आणि त्यानंतर बरोबर विधान ओळखायला सांगितले, प्रश्न विचारला आहे. ठीक आहे. मग आपण एक्झाममध्ये देखील काय करायचं, आधी प्रश्न विचारायचं मग विधान वाचायचं. काय होतं, त्यामुळे वेळ वाचतो. ठीक आहे. नाहीतर काय होतं, आता बघा आपण विधान वाचलं, तिसरा विधान वाचला, ब म्हणजे अ ब क 3 विधान वाचले, त्यानंतर प्रश्न वाचला, अरे काय सांगितलं होतं. ठीक आहे. म्हणजे वेळ वाचतो, वेळेची म्हणजे वेळ वाढतो अशा पद्धतीने. मग त्या उलट आपण काय करायचं, आधी पहिल्यांदा प्रश्न समजून घ्यायचा, त्यानंतर बरोबर चूक काय असेल ते. ठीक आहे. जस्ट मी जे सांगण्याचा प्रयत्न करते सगळ्यांनी लक्षात घ्या. लक्षात आला का. मग आता बघा मेथडनुसार जाऊया, आपल्या मेथडनुसार. फक्त हा आपलाच मेथड नाही, महाराष्ट्रातील सगळे स्पर्धा परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी हे मेथड फॉलो करतात. तर बघा पहिल्यांदा प्रश्न समजून घ्या. काय म्हटले, बरोबर विधान ओळखा असं सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. 1950च्या मूळ घटनेमध्ये भारतातील राज्याचे जे विभाजन आहे ते 5 गटामध्ये करण्यात आले होते. हा विधान चुकीचं आहे. 5 गटामध्ये नसून किती गटामध्ये करण्यात आले होते, त्याचे विभाजन 4 गटामध्ये करण्यात आले होते. किती गटामध्ये, 4 गटामध्ये. ठीक आहे. आता ते थोडंसं व्यवस्थित समजून घेऊया. जी आपली जी मूळ घटना आहे, भारतातील राज्याचे विभाजन आहे, ते एकूण 4 गटामध्ये करण्यात आले होते आणि हे 4 गटा मिळून 29 घटक राज्य, 29 राज्यांचं निर्माण करण्यात आला होता. आणि ह्या 4 गटाचं विभाजन वेगवेगळ्या भागामध्ये करण्यात आलं होतं, जसं की भाग अ, भाग ब, ठीक आहे, भाग क, त्यानंतर भाग ड. भाग ड मध्ये फक्त एक राज्यात समावेश करण्यात आला, तो म्हणजे अंदमान आणि निकोबार बेट. भाग ब मध्ये 9 राज्यांचा समावेश करण्यात आला होता, जे की त्यावेळेचे संस्थानिक जे राज्य जे की भाग ब मध्ये समावेश करण्यात आला होता. ठीक आहे. बरं, हे संस्थानिक आणि ब्रिटिश प्रांत, केंद्रशासित प्रदेश, अंदमान निकोबार बेट थोडंसं कन्फ्युजन होत असेल, तो कन्फ्युजन अगदी थोडक्यात मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यांनी लक्षात घ्या. आपला भारत स्वतंत्र कधी झाला हो, 15 ऑगस्ट 1947ला आपलं भारत स्वतंत्र झाला. क्लिअर. भारत स्वतंत्र झाल्यानंतर म्हणजे भारत आणि पाकिस्तान हे 2 स्वतंत्र राष्ट्र अस्तित्वात आले. ठीक आहे. आपला भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्टला. क्लिअर. भारत स्वतंत्र होत असताना आजचा जो आपला भारत आहे, मी थोडासा नकाशा काढण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. ड्रॉइंग जर व्यवस्थित नाही आला तर सगळ्यांनी समजून घ्या. ठीक आहे. चला, या ठिकाणी सगळ्यांनी लक्षात घ्या. हा आपला भारताचा नकाशा प्रयत्न केला मी काढण्याचा. बघा, आजचा जो आपला भारत आहे, आपला जो भारत देश आहे, तो पूर्वीच्या काळामध्ये असं अखंड होता का, वेगवेगळ्या संस्थानिकामध्ये ह्या म्हणजे मी आता जे सर्कलमध्ये काढत आहे संस्थानिकामध्ये विभागला गेला होता. मग अशा संस्थानिकांची संख्या किती होती, अशा संस्थानिकांची संख्या किती होती, 552 संस्थानिक त्यावेळेस होते. हे 552 पैकी 15 ऑगस्ट 1947च्या आधी
549 संस्थानिक काय झाले भारतामध्ये विलीन झाले होते. 3 संस्थान भारतामध्ये विलीन झाले नव्हते. 3 संस्थान कोणते कोणते? एक उत्तरेकडचा, मी जे आता काढत आहे, एक उत्तरेकडचा कुठला? जम्मू आणि काश्मीर. या ठिकाणी जुनागड होता, जुनागड या ठिकाणी. ए जम्मू आणि काश्मीर, बी जुनागड, आणि या ठिकाणी हैदराबाद, हैदराबादचा निजाम, सी ह्याला मी नाव देतो. म्हणजे ही 3 संस्थानिक भारतामध्ये नंतर विलीन झाले, भारत स्वतंत्र झाल्यानंतर. म्हणजे या ठिकाणी मी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणजे हे जे मी आता सर्कल गोल राऊंड केलेत असे वेगवेगळ्या संस्थानिकांमध्ये वेगवेगळे होते. ती संस्थानिक संख्या होती 552 भारताच्या वाटेला आले होते, आणि जवळपास 13 संस्थानिक पाकिस्तानच्या वाटेला गेले होते. हे पण थोडंसं माहीत असू द्या, ठीक आहे. तर लक्षात येते सगळ्यांना. भाग अ मध्ये 9 राज्ये होते जे की ब्रिटिश प्रांताचे होते, ठीक आहे. आणि भाग ब मध्ये 9 राज्य होते जे की संस्थानिकांचे. आता क्लिअर झालं असेल सगळ्यांना, ठीक आहे. आणि भाग क मध्ये 10 राज्यांचा समावेश होता जे की केंद्रशासित प्रदेश, त्यावेळेचे कमिशनरचे राज्य म्हणून ओळखले जात होते. आणि भाग ड मध्ये फक्त 1 राज्याचा समावेश होतो जो की अंदमान निकोबार बेट. क्लिअर एव्हरीवन? म्हणजे बघा, क्वेश्चन क्रमांक 18 मधला पहिला विधान मी पूर्ण सगळ्यांना एक्सप्लेन केलेलं आहे, ठीक आहे. आणि पहिला अविधान जो चुकीचा आहे. बरं, तेव्हा 29 राज्य अस्तित्वात आले होते. आजच्या घडीला किती राज्य येतो हे पण तो आपल्याला माहीत असायला पाहिजे. आजच्या घडीला 28 घटक राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश, हे पण आपल्याला माहीत असायला पाहिजे. आता काही जण म्हणतील 29 घटक राज्ये, 7 केंद्रशासित प्रदेश, जे नवीन विद्यार्थी आहेत ते, ठीक आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या, झालं काय, 31 ऑक्टोंबर हे तारीख खूप महत्त्वाचं आहे बरं का, माहीत असायला पाहिजे. 31 ऑक्टोंबर 2019 पासून जम्मू आणि काश्मीर हा जो केंद्रशासित प्रदेश आहे, जम्मू आणि काश्मीर हा जो केंद्रशासित प्रदेश आहे, त्या केंद्रशासित प्रदेशाचं काय झालं, विभाजन झालं. आणि माफ करा, 31 ऑक्टोबर 2019 पासून जम्मू काश्मीर हा पूर्वी घटक राज्य होता, पण 31 ऑक्टोबर पासून काय झालं, तो घटक राज्याचं विभाजन झाला आणि 2 नवीन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले. ते म्हणजे जम्मू आणि काश्मीर एक आणि लडाख, असे 2 केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या, 31 ऑक्टोबर 2019 मध्ये भारतामध्ये जे पूर्वी 29 घटक राज्य होते ते 28 घटक राज्य झाले, कारण जम्मू आणि काश्मीरचं विभाजन झालं. म्हणजे 28 घटक राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले. लक्षात येते सगळ्यांना? माफ करा, 9 केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले, 7 अधिक 2, ठीक आहे. थोडंसं कन्फ्युजन झालं मित्रांनो सांगत असताना, क्लिअर करून घ्या सगळ्यांनी. 31 ऑक्टोबर 2019 पासून, ठीक आहे, भारतामध्ये 28 घटक राज्य, 9 केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले. पुढं जाऊन कधी, 26 जानेवारी 2021 मध्ये, 26 जानेवारी 2021 मध्ये काय केलं, दादरा नगर हवेली, या ठिकाणी लिहित आहे, दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव हे 2 केंद्रशासित प्रदेश काय करण्यात आले, एकमेकांमध्ये विलीन करण्यात आले. म्हणजेच काय, केंद्रशासित प्रदेश संख्या काय झाली, 9 मधून 1 मायनस करा म्हणजे 8. म्हणजे आजच्या घडीला भारतामध्ये घटक राज्य संख्या किती आहे, 28, केंद्रशासित प्रदेश संख्या किती आहे, 8, हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. आणि हे 2 तारीख लक्षात घ्या, 31 ऑक्टोबर 2019 पासून भारतामध्ये 2 केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले. आणि 26 जानेवारी 2020 ला, 26 जानेवारी 2020 ला काय झालं, 26 जानेवारी 2020 ला दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव हे 2 नवीन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले. आय होप सो सर्वांना लक्षात आला असेल. 26 जानेवारी 2020. क्लिअर एव्हरीवन? यानंतर आता आपण 1 बाय 1 पुढचं इन्फॉर्मेशन समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे, ठीक आहे. इयरमध्ये कोणाला काही कन्फ्युजन नाही आहे. 26 जानेवारी 2020, 31 ऑक्टोबर 2019, ठीक आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, अविधान चुकीचं आहे. क्वेश्चन क्रमांक 18 डिस्कस करत आहे. थोडंसं आपण डिटेल डिस्कशन करत असल्यामुळं डिस्कशन लांबत आहे मित्रांनो, ठीक आहे. चालेल ना असं? म्हणजे हे पण कमेंट करून सांगा की असं एवढं डीपमध्ये डिस्कशन केलं तर चालेल का, उगं वर सांगितलं तर चालेल, तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने. नाही सर, फक्त क्वेश्चनच्या अनुषंगाने तेवढं डिस्कस करा म्हटलं तर तेवढंच आपण डिस्कस करू. नाही सर, आता जसं करत आहे डिस्कशन डीपमध्ये, तसं करा म्हटलं तर आपण डीपमध्ये डिस्कशन करूया. तुमच्या नक्कीच प्रतिक्रिया द्या कमेंटच्या माध्यमातून. ब विधान काय सांगते बघा. 1928च्या नेहरू रिपोर्टमध्ये भाषावर प्रांतराचे तत्व स्वीकारण्यात आलं होतं. हा विधान बरोबर आहे. एस के धार आयोगाने 1948 मध्ये स्थापन करण्यात आलेला आंध्र प्रदेशची जी निर्मिती आहे ते भाषिक आधारावरती करण्यास अनुकूलता दर्शवली होती. हा विधान बरोबर आहे.
हा विधान आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. हा विधान बरोबर आहे, हा विधान बरोबर आहे, म्हणजे ब आणि क विधान बरोबर आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ब आणि क. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर राईट आहे. पण एस के धार आयोग थोडा आपल्याला डिटेलमध्ये समजून घेणं गरजेचं आहे. एस के धार कोण होते, तर ते अलाहाबाद हायकोर्टमधील न्यायाधीश होते. ठीक आहे. त्यांनी काय शिफारस केली होती, म्हणजे जी राज्याची विभाजन आहे, म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर भाषावर राज्य पुनर्रचनेची मागणी करण्यात आली होती. म्हणजे भाषिक प्रदेश निर्माण करण्याचं मागणी, जसं आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू भाषिक, ठीक आहे, महाराष्ट्र मराठी भाषिक, गुजरात गुजराती भाषिक, ठीक आहे, अशा पद्धतीने भाषिक आधारावरती राज्याची मागणी जोर पकडत होती भारत स्वतंत्र झाल्यानंतर. मग वेगवेगळी समिती स्थापन केली जात होती. तर 1948 मध्ये एस के धार यांची एक समिती, यांच्या आदेशाखाली एक समिती गठीत करण्यात आली होती. त्यांनी काय शिफारस केली होती, जी राज्याची पुनर्रचना करायचं आहे ते राज्य पुनर्रचनेसाठी प्रशासकीय सोय ही प्रमुख निकष असायला पाहिजे. म्हणजे राज्याची पुनर्रचना तुम्ही प्रशासकीय सोयीसाठी करा, ना की भाषा किंवा संस्कृतीसाठी करा. हां, अपवाद म्हणजे आंध्र प्रदेशसाठी मात्र त्यांनी काय केलं तर भाषिक आधारावरती त्यांनी अनुकूलता दर्शवली होती. आय होप सो क्लिअर झाला असेल सगळ्यांना. क्वेश्चन क्रमांक 18 आपण डिटेलमध्ये समजून घेतला, 16, 17, 18. ठीक आहे. आता क्वेश्चन क्रमांक 19 आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये एखाद्या भागात लष्करी कायदा अंमलात असताना मूलभूत हक्कावरती निर्बंध आणण्याबद्दल तरतूद करण्यात आलेला आहे? ह्याचं उत्तर आहे कलम क्रमांक 34. कलम क्रमांक 34 मध्ये काय सांगितलंय, तर एखाद्या प्रदेशामध्ये लष्करी कायदा अंमलात असेल, ठीक आहे, मग त्या प्रदेशामध्ये सुव्यवस्था राखण्याच्या कामामध्ये, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामामध्ये कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यांनी, सरकारी कर्मचाऱ्यांनी, व्यक्तींनी कोणतीही कृती केली, त्या कृतीबद्दल, ठीक आहे, संसद कायद्याद्वारे त्या व्यक्तीचं काय करेल, एक प्रकारे बचाव करेल कायद्याच्या माध्यमातून. आणि अशा करण्यात आलेल्या बचावार्थ करण्यात आलेल्या कृतीला मूलभूत हक्काचं उल्लंघन झालंय म्हणून, ठीक आहे, कोणत्याही न्यायालयामध्ये आव्हान दिलं जाणार नाही आहे. ठीक आहे, लक्षात येतोय. हे कलम क्रमांक 34 मध्ये तरतूद करण्यात आलेलं आहे. म्हणजे हा प्रश्न उत्तर आहे कलम क्रमांक 34. मूलभूत हक्काचा हनन म्हणजे सगळ्यांना लक्षात आला असेल. भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 32, कलम क्रमांक 226 दोन इम्पॉर्टंट आहेत. कलम क्रमांक 32 अंतर्गत सुप्रीम कोर्ट, कलम क्रमांक 226 अंतर्गत हायकोर्ट आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. म्हणजे या दोन कलमांतर्गत जर एखाद्या व्यक्तीचं मूलभूत हक्काचं भारतीय राज्यघटनेमधील भाग 3 मधील कलम क्रमांक 12 ते कलम क्रमांक 35 मध्ये देण्यात आले जे काही मूलभूत हक्क आहेत, ठीक आहे, लक्षात येते का? स्पीड होत असेल तर ते पण सांगा, थोडंसं स्लो सांगा म्हणून. भाग 3 कलम 12 पासून कलम 35 कशाशी निगडीत आहे? मूलभूत हक्काशी निगडीत आहे. लक्षात घ्या सगळ्यांनी. तर या मूलभूत हक्क जे भारतीय राज्यघटनेने भारतीय नागरिकांना प्रदान करण्यात आलेले आहेत, त्या हक्कात जर उल्लंघन झालं तर ते हक्क पुन्हा प्राप्त करण्यासाठी आपल्याला डायरेक्ट काय करतं, मूलभूत हक्काचं हनन झालंय म्हणून आपल्याला न्यायालयामध्ये दाद मागता येतो, आव्हान देता येतो, आव्हान करता येतो. ठीक आहे. तर तुम्ही कलम 32 अंतर्गत डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकता, कलम 226 अंतर्गत डायरेक्ट तुम्ही हायकोर्टमध्ये जाऊ शकता. ठीक आहे, लक्षात आला का? कलम 33 कशी निगडीत आहे? कलम 33 हा सेनेला मूलभूत हक्कामध्ये फेरबदल करण्याचा संसदेचा अधिकाराशी निगडीत आहे. म्हणजे जे भारतीय राज्यघटनेमध्ये भारतीय नागरिकांना जे काही मूलभूत हक्क दिलेले आहेत, ठीक आहे, म्हणजे नागरिकांना देण्यात आले जे काही मूलभूत हक्क आहे, त्या हक्क सेनेला लागू करत असताना, म्हणजे भारतीय सेनेला किंवा इतर काही संस्थेला लागू करत असताना त्यामध्ये जर आवश्यक काही फेरबदल करण्याचा जो अधिकार आहे, तो अधिकार कोणाला आहे? तो संसदेला आहे. संसदेचा अधिकार याच्याशी निगडीत आहे, संसदेचा अधिकाराशी निगडीत आहे कलम 33. लक्षात आला? मूलभूत हक्काचा फेरबदल करण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला. कलम 33 लक्षात घ्या. कलम 35 कशाशी निगडीत आहे? कलम 35 हा मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीसाठी कायदे करण्याचा अधिकाराशी निगडीत आहे. म्हणजे कलम 35 मध्ये उल्लेख करण्यात आलेले जे काही मूलभूत हक्क आहे, त्या मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीसाठी कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे? केवळ आणि केवळ संसदेला आहे. राज्याला आहे का हो? राज्य विधिमंडळाला आहे का? राज्य विधिमंडळाला आहे का? राज्य विधिमंडळाला नाही आहे. कलम 35 लक्षात घ्या. कलम 355 कशाशी निगडीत आहे? कलम 355 हा कलम 352 लक्षात येतं का? राष्ट्रीय आणीबाणी. 356 राष्ट्रपती राजवट. 360 आर्थिक आणीबाणी. म्हणजे कलम 355 हा आणीबाणीशी निगडीत आहे. पण कशाशी निगडीत आहे? तर कलम 355 मध्ये काय तरतूद करण्यात आलाय? परकीय आक्रमण किंवा अंतर्गत अशांतता यापासून राज्याचं संरक्षण करणं हे संघराज्याचं कर्तव्य असेल. कोणाचं कर्तव्य? संघराज्याचं, अर्थात केंद्राचं कर्तव्य असेल असं तरतूद करतो कलम 355.
लक्षात आला का क्वेश्चन क्रमांक 19 सर्वांना? कलम 33 समजून घेतला, कलम 35 समजून घेतला, शॉर्ट बट स्वीटमध्ये कलम 355 समजून घेतला. ठीक आहे, म्हणजे जे काही आक्रमण आहे, परकीय आक्रमण किंवा अंतर्गत अशांत यापासून राज्याचं संरक्षण करणं हे संघराज्याचं कर्तव्य आहे असं कलम 355 मध्ये नमूद करण्यात आलं आहे. आणि कलम 34चं डिटेल विश्लेषण मी ह्यामध्ये स्पष्टीकरण क्लिअर केलेलं आहे. ठीक आहे, चलो यानंतर आपण आता समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे क्वेश्चन क्रमांक 20. क्वेश्चन क्रमांक 20 कशाशी निगडित आहे? अयोग्य विधान ओळखा याच्याशी संबंधित आहे. ठीक आहे, पहिला विधान काय सांगतो बघा. पहिला विधान, भारतीय राज्यघटनेचा कलम 324 नुसार भारतीय निवडणूक आयोग या घटनात्मक अर्थात संवैधानिक संस्थेची निर्मिती करण्यात आलेली आहे. म्हणजे कलम क्रमांक 324 अंतर्गत भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. ठीक आहे, म्हणजे हा विधान कसा आहे? बरोबर आहे. म्हणजे निवडणूक व्यवस्थित तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये कलम क्रमांक 324 पासून 329 पर्यंत करण्यात आलेले आहे. हे सर्वांनी लक्षात घ्या. 324 पासून 329. इज दॅट क्लिअर एव्हरीवन? चलो, पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांची नियुक्ती 21 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली. हा विधान कसं आहे? हा देखील विधान बरोबर आहे. म्हणजे हे दोन्ही विधान कसे आहेत? बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं प्रश्नामध्ये? अयोग्य विधान. तिसरा विधान काय सांगतो? भारतीय राज्यघटनेचा कलम क्रमांक 328च्या माध्यमातून निवडणुकीच्या संदर्भात हस्तक्षेप करण्यास न्यायालयावरती बंदी. बंदी कुणावरती? न्यायालयावरती. कशा संदर्भात? निवडणुकीच्या संदर्भात 328 द्वारे. तर मित्रांनो, तर हे 328 नसून हा जो विधान आहे तो अयोग्य आहे. अयोग्य का आहे? तर या ठिकाणी 328 नसून या ठिकाणी काय पाहिजे? 329 पाहिजे. काय पाहिजे? 329. 329 मध्ये काय तरतूद करण्यात आलाय? निवडणूक विषयक बाबीमध्ये हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने मनाई करण्यात आलाय. कशा अंतर्गत? कलम 329 अंतर्गत. जसं की मतदारसंघांचं जागांचं वाटप करण्यासंदर्भात जर काही म्हणजे कोणत्याही कायदेशीर विधिग्रहता कोणत्याही न्यायालयामध्ये प्रश्नास्पद करता येणार नाही असं तरतूद करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, संसदेचा असू दे किंवा राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा कोणत्याही निवडणूक समुचित प्राधिकडे निवडणूक तक्रार अर्ज दाखल केल्याखेरीज काय दाखल केल्याखेरीज? अर्ज दाखल केल्याखेरीज कोणाकडे? जो की ऑथेंटिक ऑफिसर अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याकडे अर्ज दाखल केल्याखेरीज कोणत्याही न्यायालयामध्ये प्रश्नास्पद करता येणार नाही असं पण तरतूद करण्यात आलं आहे. अजून एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन लक्षात घ्या. निवडणूक तक्रार अर्जावरती सुनावणी करण्याचा अधिकार कोणाला आहे? केवळ आणि केवळ उच्च न्यायालयाला आहे. सर्वोच्च न्यायालय आहे का? सर्वोच्च न्यायालय नाही. हां, सर्वोच्च न्यायालयाचा रोल काय आहे? तर उच्च न्यायालय जो काही निर्णय देईल, उच्च न्यायालय जो काही निर्णय देईल त्या निर्णयाविरुद्ध अपील करण्याचा अधिकार कोणाला आहे? तो सर्वोच्च न्यायालय आहे. आणि हे कधीपासून चालू झालं आहे? 1966 पासून चालू झालेलं आहे. हे पण लक्षात घ्या. म्हणजे तिसरा विधान जो अयोग्य होता, चुकीचा होता, तो का चुकीचा होता तो मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्लिअर? चलो, यानंतर समजून घेणार आहे आपण क्वेश्चन क्रमांक 21. क्वेश्चन क्रमांक 21 मध्ये काय सांगितले गेलेलं आहे? योग्य पर्याय ओळखायचा आहे आपल्याला. ठीक आहे, आपल्याला काय ओळखायचं आहे? योग्य पर्याय ओळखायचा आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक 112 मध्ये काय सांगितलं आहे? म्हणजे कलम क्रमांक 112 नुसार राष्ट्रपती ही व्यक्ती आपणासाठी इम्पॉर्टंट आहे. कन्फ्युजन करण्यासाठी PM देतात, लोकसभेचे पीठासीन अधिकारी प्रमुख त्यांची नावं देतात किंवा राज्यसभा देतील. ठीक आहे, किंवा पंतप्रधान अशा पद्धतीने. म्हणजे काय सांगतो? भारतीय राज्यघटनेचा कलम क्रमांक 112 नुसार राष्ट्रपती प्रत्येक वित्तीय वर्षासाठी वार्षिक वित्तीय विवरणपत्र काय? वार्षिक वित्तीय विवरणपत्र संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर मांडण्याची व्यवस्था करतील. कोण व्यवस्था करतील? राष्ट्रपती करतील. काय? वार्षिक वित्तीय विवरणपत्र. म्हणजे आता 1 फेब्रुवारीला जो बजेट सादर करण्यात आला, 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प म्हणा, बजेट म्हणा, घटनेमध्ये कोणत्या नावाने ओळखलं जातं असं पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे कंबाईनच्या. तो आपल्याला माहीत असायला पाहिजे. वार्षिक वित्तीय विवरणपत्र या नावाने ते ओळखलं जातं, बजेट. ठीक आहे, संसदेत दोन्ही सभागृहासमोर मांडण्याची व्यवस्था कोण करतील? राष्ट्रपती करतील. कोणत्या कलमामध्ये तरतूद करण्यात आलाय? कलम क्रमांक 112 मध्ये. हे विधान कसं आहे? अविधान बरोबर आहे. ब विधान काय सांगतो? तर कलम क्रमांक 117 नुसार कायद्याने प्राधिकृत केल्याखेरीज, कशाने? कायद्याने प्राधिकृत केल्याखेरीज कोणत्याही कराची आकारणी असेल किंवा वसुली असेल केलं जाणार नाही. हा विधान चुकीचं आहे. का चुकीचं आहे?
इथं 117 नसून कलम क्रमांक 265 पाहिजे. काय पाहिजे? कलम क्रमांक 265 पाहिजे. म्हणजे कलम क्रमांक 265 नुसार काय म्हणू आपण, कायद्याने प्राधिकृत केल्याखेरीज कोणत्याही कराची अंमलबजावणी आकारणी किंवा वसुली करता येणार नाही आहे. मग कलम क्रमांक 117 मध्ये काय सांगितलंय, म्हणजे कलम क्रमांक 117 जो आहे तर तो वित्तीय विधेयकासंबंधी तरतुदी करण्यात आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे कलम क्रमांक 117 मध्ये वित्तीय विधेयकामध्ये सरकारचा कर प्रस्तावाचा यामध्ये समावेश करण्यात आलेला असतो. ठीक आहे. म्हणजे वित्तीय विधेयक जर पारित झाला तर अर्थसंकल्पाचा जो काही जमेची बाजू असते त्याला एक प्रकारे वैधानिक मान्यता मिळते, सहमती मिळते. म्हणजे सरकारलाच कर्ज हे मिळवण्याची सहमती एक प्रकारे प्राप्त होते. लक्षात आला का हो? मग या प्रश्न उत्तर काय आला? या प्रश्न उत्तर केवळ अ विधान जो आहे तो बरोबर आहे. क्वेश्चन क्रमांक 20चं उत्तर सर्वांना मिळालं ना? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. चलो यानंतर जाणून घेऊया आपण क्वेश्चन क्रमांक 22. क्वेश्चन क्रमांक 22 काय सांगतो, पुढील विधानापैकी कोणतं विधान बरोबर आहे? आपल्याला काय करायचं आहे? बरोबर विधान शोधायचं आहे, बरोबर विधान ओळखायचं आहे. लक्षात येते सगळ्यांना? तर बघा, भारतीय राज्यघटनेने संसदेत, सोप्या भाषेमध्ये संसदेमध्ये असं म्हणू, ठीक आहे, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखीव जागांची अर्थात आरक्षणाची राखीव जागांची तरतूद केलेली आहे. हा विधान मात्र जो आहे आपल्याला बरोबर विधान ओळखायला सांगितले, हा विधान चुकीचं आहे. का? कारण भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 330 मध्ये काय करण्यात आलंय? लोकसभेमध्ये, संसदेमध्ये का हो? नाही, केवळ लोकसभेमध्ये. संसद जो आहे, संसद, ठीक आहे, संसद जो आहे कशापासून तयार होतो? संसद हा लोकसभा, राज्यसभा, संसद जो आहे लोकसभा अधिक राज्यसभा अधिक राष्ट्रपती यांचा मिळून काय होतो? संसद तयार होतो. ठीक आहे. मग जो आता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी जो राखीव जागाची तरतूद करण्यात आलाय तो कलम क्रमांक 330 अंतर्गत तो लोकसभेमध्ये करण्यात आलेला आहे. आणि ही जी काय आरक्षण जी तरतूद करण्यात आलेली आहे, ठीक आहे, रिझर्वेशनची काय तरतूद करण्यात आलेली आहे, तर ते प्रत्येक राज्यामध्ये एकसारखं आहे का? नाही, प्रत्येक राज्यामध्ये राज्यनीय कसं आहे? वेगवेगळं आहे. का वेगवेगळं आहे? कारण प्रत्येक राज्याची एकूण लोकसंख्या आहे ती वेगवेगळी आहे. म्हणजे हे जे काय राज्यनीय बी आरक्षण दिलं जातं तर ते राज्याच्या एकूण लोकसंख्येतील प्रमाणानुसार दिलं जातं. म्हणून प्रत्येक राज्यामध्ये ही जे आरक्षण आहे ते वेगवेगळं आहे. ठीक आहे. आता थोडं समजून घेऊया डिटेलमध्ये. भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 330 अंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी संसदेमध्ये न म्हणता लोकसभा म्हणायचं आपल्याला. ठीक आहे. लोकसभेमध्ये काय केलेलं आहे? राखीव जागेची तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर एकूण आत्ताच्या घडीला 543 जागा, ठीक आहे, म्हणजे तसं 545. आता हे संसदेमध्ये लोकसभा आणि राज्यसभा मिळून तयार होतं, बरोबर का? तर या ठिकाणी लक्षात घ्या, लोकसभेची आत्ताची करंट सदस्यसंख्या किती आहे? 543, हे लक्षात घ्या. तर त्या 543 पैकी 84 जागा जे आहेत ते कोणासाठी आहेत? अनुसूचित जातीसाठी आहेत. ठीक आहे. आणि 47 जागा जे आहेत राखीव अर्थात आरक्षित कोणासाठी आहेत? अनुसूचित जमातीसाठी म्हणजेच ST साठी आहे. ठीक आहे. सर्वाधिक जागा उत्तर प्रदेशमध्ये राखीव आहेत. ठीक आहे. जे की SC साठी आहेत ते अनुसूचित जातीसाठी, आणि अनुसूचित जमातीसाठी सर्वाधिक जागा राखीव असणारा राज्य जर कुठला असेल असं पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात, तो आहे मध्य प्रदेशमध्ये. बरं, अजून एक परीक्षेमध्ये प्रश्न वारंवार विचारला जातो तो म्हणजे हे जी की लोकसभेमध्ये आरक्षित जागा आहेत, ठीक आहे, अनुसूचित जातीसाठी SC साठी महाराष्ट्रामध्ये किती आहेत? तर महाराष्ट्रामध्ये जे राखीव जागा आहेत तर ते 5 ठिकाणी राखीव आहेत. किती जागा राखीव आहेत? 5. मग ते ठिकाण पण नाव आपल्याला माहीत असायला पाहिजे. एक आहे अमरावती, दुसरा आहे रामटेक, ठीक आहे, तिसरा आहे शिर्डी, चौथा आहे लातूर. कोणता ठिकाण आहे मित्रांनो? लातूर. 5वा आहे सोलापूर. 5वा ठिकाण कुठला आहे? सोलापूर. आपल्याला हे पण माहीत असायला पाहिजे. आणि अनुसूचित जमातीसाठी महाराष्ट्र वाटेल किती जागा आहेत? ST साठी किती जागा आहेत? 4 जागा. ठीक आहे. मग कुठं आहे ते? नंदुरबार, त्यानंतर गडचिरोली चिमूर, ठीक आहे, त्यानंतर
दिंडोरी आणि पालघर. दिंडोरी आणि त्यानंतरनं पालघर. लक्षात येतं सगळ्यांना. म्हणजे अनुसूचित जातीसाठी महाराष्ट्राच्या वाटेला 5 जागा आरक्षित आहेत. अमरावती, रामटेक, शिर्डी, लातूर, सोलापूर. आणि अनुसूचित जमातीसाठी ठीक आहे 4 जागा राखीव आहेत. नंदुरबार, गडचिरोली, चिमूर, दिंडोरी, पालघर असे 4 ठिकाणी. हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. पहिला विधान का चुकीचं लक्षात आला का, या ठिकाणी संसद नसून लोकसभा पाहिजे होता. लोकसभा असता तर मग तो विधान बरोबर आला असता. लोकसभा नसल्यामुळं संसद म्हटलं गेल्यामुळं संसदेची व्याप्ती जास्त आहे. संसद जी आहे लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती यांच्यापासून तयार होतो. लोकसभा हा एक सभागृह आहे, राज्यसभा हा सेपरेट सभागृह आहे. इथं काय पाहिजे, जे आरक्षण आहे तर तो लोकसभेमध्ये आहे. ठीक आहे. चलो, आपल्याला काय विचारलं, बरोबर विधान ओळखायला सांगण्यात आलेलं आहे. दुसरं विधान काय सांगतो, ब विधान. अ विधान चुकीचं आहे. अ विधान जो चुकीचं आहे. ब विधान काय सांगतो बघा, संसदेला राज्यसूचीत समाविष्ट असलेल्या विषयाबाबत कायदा करण्याचा अधिकार राज्यसभा देऊ शकते. हा विधान बरोबर आहे. म्हणजे राज्यसूचीतील संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची, संघसूचीतील विषयावरती कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे, केंद्राचा. राज्यसूचीतील विषयावरती कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे, फक्त राज्य सरकारला. मग यावरती राज्यसूचीतील विषयावरती कायदा करण्याचा अधिकार केंद्राला नाही का, केंद्राला आहे. पण कधी, तर तो अधिकार राज्यसभा देऊ शकेल, हे लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे राज्यसभेने हजारांनी मतदान करणाऱ्या एकूण सदस्यसंख्येच्या 2/3 बहुमताने जर ठराव पारित केला राष्ट्रहितासाठी, राज्यसूचीतील विषयावरती संसद कायदा करू शकतो. समजला. चलो, म्हणजे ब विधान बरोबर आहे. मग या प्रश्न उत्तर काय हो, या प्रश्न उत्तर केवळ ब. चलो, यानंतर समजून घेऊया क्वेश्चन क्रमांक 23. क्वेश्चन क्रमांक 23 काय सांगतो, पंचायत राज विषयक खालीलपैकी कोणत्या समितीने ग्रामसभेची उल्लेख प्रत्यक्ष लोकशाहीचे मूर्त स्वरूप असा केलेला आहे. तर ह्या प्रश्न उत्तर आहे LM सिंघवी समिती 1986 साली स्थापन करण्यात आलेली. पंचायत राज विषयक कोणत्या समितीने, LM सिंघवी समितीने काय उल्लेख केलेला आहे, प्रत्यक्ष लोकशाहीचं मूर्त स्वरूप असं त्यांनी उल्लेख केलेला आहे. जो की LM सिंघवी समिती कधी स्थापन करण्यात आला होता, 1986 साली, जून 1986 मध्ये. राजीव गांधी सरकारने काय केलं होतं, LM सिंघवी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केला होता. त्यांनी काय शिफारस केला होता हे पण आपल्याला थोडं जाणून घेऊया. पंचायत राज्य संस्थांच्या निवडणुका जे की मुक्त आणि न्याय नियमितपणे होण्यासाठी घटनात्मक तरतुदी कराव्या. पंचायत राजला संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात याव्या. मग त्या अंतर्गत पंचायत राजला 73वे घटनादुरुस्ती कायद्याअंतर्गत काय केलं आहे, घटनात्मक दर्जा दिला गेला आहे. कोणत्या कायद्याअंतर्गत, 73वी घटनादुरुस्ती कायदा. हे पण आपल्याला माहीत असू द्या. न्यायपंचायत स्थापन करावी. ग्रामपंचायतीने अधिक वित्तीय संसाधने देण्यात यावी. राजीव गांधी सरकारने काय केलं मित्रांनो, सिंघवी समिती जी शिफारशी आहे त्या शिफारशीचा स्वीकार केला आणि पंचायत संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यासाठी जुलै 1989 मध्ये लोकसभेमध्ये 64वे घटनात्मक विधेयक मांडलं गेलं होतं. ठीक आहे. आय होप सो पूर्ण इन्फॉर्मेशन सर्वांना लक्षात आलं असेल. क्वेश्चन क्रमांक 23 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर आपण समजून घेणार आहे क्वेश्चन क्रमांक 24. त्रिस्तरीय पंचायत राज्य नसलेली राज्य आपल्याला ओळखायचं आहे. त्रिस्तरीय पंचायत राज्य नसलेली राज्य आपल्याला ओळखायचं आहे. लक्षात येतं मित्रांनो सगळ्यांना. तर या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, भारतामध्ये जी पंचायत राज व्यवस्था आणलेली आहे, म्हणजे भारतामध्ये लोकशाही विकेंद्रीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात कोणत्या समितीच्या शिफारशीपासून झालेली आहे, बलवंतराय मेहता. आय होप सो सगळ्यांना माहीत असेल हे बलवंतराय मेहता समिती. ठीक आहे. म्हणजे बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनंतर एक प्रकारे लोकशाही विकेंद्रीकरणाला वळण प्राप्त झालं आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे. म्हणजे बलवंतराय मेहता समितीने सुचवले जे की ग्रामीण शासनाचे जे 3 स्तर आहे त्या 3 स्तरांना परीक्षेमध्ये प्रश्न असा पण विचारला जातो, माहीत असू द्या सगळ्यांना. पंचायत राज हे नाव कुणी दिलं, ग्रामपंचायत, गाव पातळीवर काम करणारा ग्रामपंचायत, तालुका पातळीवर काम करणारा पंचायत समिती, जिल्हा पातळीवर काम करणारा जिल्हा परिषद, ह्यांचं मिळून पंचायत राज. पंचायत राज हे नाव कोणी दिलं, तर पंचायत राज हे नाव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिलं. पंडित नेहरू. ठीक आहे. पंडित नेहरू यांनी दिलं हे आपल्याला माहीत असू द्या. यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. ठीक आहे. तर बघा, स्थानिक स्वशासन हा जो विषय आहे, स्थानिक स्वशासन, आता मला जे सांगायचं आहे एक्सप्लेनेशन ते तुम्हाला लक्षात येत असेल. स्थानिक स्वशासन हा विषय खरं तर संघसूचितला आहे की राज्यसूचितला आहे, राज्यसूचितला आहे.
मी मागाशी तुम्हाला सांगितलं, मागाच्या प्रश्नामध्ये आपण डिस्कस करत असताना राज्यसूचीमध्ये समाविष्ट असणारे जे काही विषय असतील त्या विषयावरती कायदा कोण करतं? राज्य सरकार करतं मोस्ट ऑफ. ठीक आहे, केंद्र सरकार करत नाही का? केंद्र सरकार करतं, पण त्यासाठी राज्यसभा ठराव पारित करणं गरजेचं असतं. ठीक आहे, तर बघा स्थानिक स्वशासन हा जो विषय आहे तर तो राज्यसूचीमध्ये समाविष्ट असणारा विषय आहे. ठीक आहे, म्हणून ह्याची बलवंतराव मेहता समितीने जी काही वेगवेगळ्या शिफारशी केली होती स्थानिक स्वशासन अर्थात पंचायत राज. ठीक आहे, मग पंचायत राजची अंमलबजावणी करण्याची जी जबाबदारी आहे ती राज्यावरती येऊन ठेपली. मग राज्यांनी काय केली? म्हणजे सक्षम पंचायत राज व्यवस्था निर्माण करण्यासाठी बलवंतराव मेहता समितीने भविष्यात उपयोगी सिद्ध व्हाव्या यासाठी खूप सारी शिफारशी केल्या. ठीक आहे, स्थानिक स्वशासन हा जो विषय आहे तो खरं तर राज्यसूचीमधला विषय असल्यामुळं त्याची अंमलबजावणी करण्याची राज्याच्या इच्छेवरती सोपवली गेली. त्यामुळं राज्यांनी काय केली? बलवंतराव मेहता समितीने जे काही शिफारशी केल्या होत्या त्या आपापल्या सोयीनुसार स्वीकारल्या. ठीक आहे, कुणी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्वीकारला, कुणी द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्वीकारला, कुणी 4 स्तरीय पंचायत राज व्यवस्था स्वीकारला, कुणी 1 स्तरीय पंचायत राज व्यवस्था स्वीकारला. ठीक आहे, तर या ठिकाणी लक्षात घ्या सगळ्यांनी, द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था कुठं कुठं आहे? गोवामध्ये आणि सिक्कीममध्ये बघायला मिळतो. 1 स्तरीय पंचायत राज व्यवस्था आपल्याला जम्मू काश्मीरमध्ये, मेघालयमध्ये, मिझोराममध्ये, नागालँडमध्ये आपल्याला बघायला मिळतो. 4 स्तरीय पंचायत राज व्यवस्था आपल्याला आसाममध्ये, त्रिपुरामध्ये बघायला मिळतो. ठीक आहे, मग आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था, हे लक्षात घ्या, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. ठीक आहे, 3 स्तरावरती काम करणारे. तर त्रिस्तरीय पंचायत राज नसलेली राज्य सिक्कीम, गोवा, मेघालय, आसाम, त्रिपुरा, जम्मू काश्मीर हे काय त्रिस्तरीय पंचायत राज या ठिकाणी कार्यरत नाही आहे. ठीक आहे, म्हणून या प्रश्न उत्तर काय? वरील सर्व. क्वेश्चन क्रमांक 24 लक्षात आला का सगळ्यांना? मी जो एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. यानंतर लक्षात घ्या क्वेश्चन क्रमांक 25 आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. क्वेश्चन क्रमांक 25 काय सांगितलंय? खालीलपैकी आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे. ठीक आहे, पहिला विधान काय सांगतो? भारतामध्ये एक व्यक्ती एकाच वेळेस 2 किंवा 2पेक्षा जास्त राज्याचा राज्यपाल असू शकतो का? यस, हा प्रश्न उत्तर आहे, म्हणजे हा विधान बरोबर आहे. ठीक आहे, ब विधान काय सांगतो बघा? राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश नेमणूक करतात. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती. ठीक आहे, त्याचप्रमाणे राज्यपाल म्हणजे ज्याप्रमाणे बघा आता ब विधान थोडंसं व्यवस्थितरित्या समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. भारताने काय केलं मित्रांनो? भारताने संसदीय शासन व्यवस्था स्वीकारलाय. संसदीय शासन व्यवस्था स्वीकारलाय. संसदीय शासन व्यवस्थेमध्ये होतं काय हो? संसदीय शासन व्यवस्थेमध्ये हेड ऑफ द स्टेट राष्ट्रप्रमुख कोण आहे? केंद्रामध्ये राष्ट्रपती. हेड ऑफ द स्टेट केंद्रामध्ये कोण असतात? राष्ट्रपती. हेड ऑफ द गव्हर्नमेंट शासन प्रमुख कोण असतात? केंद्रामध्ये पंतप्रधान. पंतप्रधान. ठीक आहे, भारताने संसदीय शासन व्यवस्था स्वीकारत असताना संघराज्य पद्धती पण स्वीकारली. संघराज्यमध्ये पद्धतीमध्ये काय होतं? सत्तेचं विभाजन. ठीक आहे, केंद्रामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान. राष्ट्रपती हा राज्यप्रमुख असतो, हेड ऑफ द स्टेट असतात. पंतप्रधान हा शासन प्रमुख असतात, हेड ऑफ द गव्हर्नमेंट असतात केंद्रामध्ये. सेम त्या पद्धतीने राज्यामध्ये हेड ऑफ द स्टेट कोण असतात? राज्यपाल. हेड ऑफ द स्टेट असतात राज्यप्रमुख. ठीक आहे, आणि हेड ऑफ द गव्हर्नमेंट कोण असतात? राज्यामध्ये मुख्यमंत्री. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, संसदीय शासन व्यवस्था संघराज्य पद्धत मध्ये काय झालंय? सत्तेचं विभाजन झालंय. म्हणजे ब विधान काय सांगतो? राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करतात. म्हणजे केंद्रामध्ये राष्ट्रपती करत असतील सर्वोच्च न्यायालय, राज्यामध्ये राज्यपाल हा हेड ऑफ द स्टेट असतात. मग आपण काय करतो? उच्च न्यायालयाची न्यायाधीश नेमणूक करतात, लगेच टिक करून जातो, म्हणजे ही पद्धतीनुसार. पण खरं बघता राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीश नेमणूक करतात आणि उच्च न्यायालयाची न्यायाधीश नेमणूक पण राज्यपाल करत नसून कोण करतात? राष्ट्रपती. लक्षात येतं का? म्हणजे क्वेश्चन कसा फिरकी घेणारा घेतलाय. म्हणजे उच्च न्यायालयाची न्यायाधीश नेमणूक पण कोण करतात? तर उच्च न्यायालयाची न्यायाधीश नेमणूक पण राष्ट्रपतीच करतात. संघराज्य पद्धतीमध्ये काय केलंय? सत्तेचं विभाजन केलंय. मग आपण काय करतो? तुलनात्मक अभ्यास केलेला असतं, हे लक्षात असतं, पण न कळतपणे आपण राज्यपालावरती टीक करतो आणि घाई गडबडीमध्ये आपलं उत्तर चुकू शकतं. घाई गडबडीमध्ये काय होतं? उत्तर आपला चुकू शकतो. मला जे काही सांगण्याचा मी प्रयत्न केलाय सर्वांना लक्षात आला असेल. ब विधान ठीक आहे, ब विधान काय? चुकीचं आहे. अ विधान काय? बरोबर आहे. अ विधान बरोबर आहे. अ या ठिकाणी आहे, अ या ठिकाणी आहे, अ या ठिकाणी. ठीक आहे, आता अ या ठिकाणी नाही आहे म्हणून हा पर्याय तर योग्य ठरणार नाही आहे.
ब विधान कसं आहे, चुकीचं आहे. ब या ठिकाणी आहे, ब या ठिकाणी आहे, म्हणजे हा उत्तर तर नाही आहे. मग आता उत्तर 1 असू शकतो किंवा उत्तर 3 असू शकतो. ह्याला म्हणतात एलिमिनेशन मेथड. ठीक आहे, लक्षात येत असेल सगळ्यांना. आता क आपल्याला शोधावं लागेल. क काय सांगतो, राज्यपाल पदावरून हटवण्यासाठी राज्यघटनेत कोणतीही प्रक्रिया सांगितलेली नाही आहे. हां, फक्त घटनेमध्ये काय सांगितलेलं आहे, राज्यपाल हे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत, म्हणजे त्यांची पदावधी कार्यकाळ काय सांगितले नाही, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते पदावरती राहतील. ठीक आहे, असं सांगितलंय. म्हणजे राज्यपाल पदावरून हटवण्यासाठी राज्यघटनेमध्ये कोणतीही प्रक्रिया सांगितलेली नाही. कोणतीही प्रक्रिया सांगितली नसल्यामुळं हा विधान कसं आहे, विधान बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे क विधान कसं आहे, बरोबर आहे. म्हणजे ह्या प्रश्न उत्तर काय, पर्याय क्रमांक 1. म्हणजे हा पण काय झाला, कट झाला. ड विधान काय सांगतो आपण चेक करूया. कायदेमंडळाच्या व्यवस्था असलेल्या केंद्रशासित प्रदेशामध्ये बहुमताच्या आधारावरती नायब राज्यपाल मुख्यमंत्र्याची नियुक्ती करतात. तर या ठिकाणी मुख्यमंत्री नसून या ठिकाणी काय पाहिजे, राष्ट्रपती पाहिजे. मित्रांनो, हा जो काय आपण डिस्कस केला, ठीक आहे, म्हणजे आता जो काही आपण पंचायत राज आणि भारतीय राज्य, इंडियन पॉलिटी आणि पंचायत राजचा जो काही डिस्कशन करण्याचा प्रयत्न केला, एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न केला, आय होप सो सर्वांना लक्षात आला असेल. आणि हा जो टेस्ट आहे तो रिसेंटली 6 फेब्रुवारीला घेतला गेला होता. सामान्य ज्ञान क्रमांक 3चा विश्लेषण आपण आता बघितला, जो की 6 फेब्रुवारीला घेतला गेला होता. आता उर्वरित म्हणजे सर्व अभ्यासक्रमावरती आधारित अजून 2 टेस्ट होणार, एक 13 फेब्रुवारीला, दुसरा 20 फेब्रुवारीला, आणि त्यानंतर डायरेक्ट रंगीत, म्हणजे 13 फेब्रुवारी 20 फेब्रुवारीला रंगीत तालीम, आणि डायरेक्ट 26 फेब्रुवारीला आपल्या एक्झाम होणार आहे. तर हा जो काही डिस्कस आपण या ठिकाणी केलेला आहे, एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे, सर्वांना जर आवडलं असेल, सर्वांना माझं विनंती आहे, लेक्चरला लाईक करा. काही तुमच्या सूचना असतील, ठीक आहे, तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा. ठीक आहे, आणि न कळतपणे सांगताना बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल तर प्लीज सर्वांनी समजून घ्या. मी काही जाणून बुजून चुका केली नाही, पण बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द जर चुकला असेल कुठं, तर सर्वांनी समजून घेऊन सहकार्य करा. आणि ज्यांना कोणाला हा टेस्ट जॉईन करायचा आहे तर या नंबरवरती, या 2 नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करा. भूषणदूत अकॅडमी या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब करा. काही शंका असतील तर नक्कीच कॉन्टॅक्ट करून विचारा. या ठिकाणी थांबूया, भेटूया पुन्हा एकदा कधीतरी नेक्स्ट टेक्स्ट सिरीजमध्ये. ठीक आहे, थँक्यू. तुमच्या परीक्षेसाठी, म्हणजे आता जी येणारी परीक्षा आहे 26 फेब्रुवारीला, त्यासाठी माझ्याकडून महाराष्ट्रातील तमाम सर्व अधिकारी, विद्यार्थी, भावंड्यांना विश ऑल द बेस्ट ऑफ लक. थांबू या ठिकाणी. जय हिंद.